अजितदादांचे मारेकरी सापडले पाहिजेत. विमान अपघाताचा प्लॅन कुणी केला हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. पुरावे नष्ट करणारा विमान अपघात आणि एका नेत्याचा दुर्दैवी मृत्यू ही सामान्य गोष्ट नाही. अजित पवारांना सगळ्यातलं सगळं कळत होतं. मग अजित पवारांना विमान अपघाताच्या बाबतीत एवढं गाफील ठेवण्याचं, पीए कडून सोबत न जाण्याचं किंवा अचानक त्यांचा बाय रोड जाण्याचा प्रोग्राम बाय प्लेन कसा ठरला आणि सगळ्यात महत्वाचं, रस्त्यावर एखादं वाहन भरधाव वेगाने जरी चाललं तरी त्याची सीसीटीव्ही फुटेज कुठून ना कुठेतरी काढून कशा पद्धतीचा भरधाव वेगानं तो ड्रायव्हर गाडी चालवत होता याबद्दल बरेच उठाठेव केली जाते. माध्यम चपखल बातम्या त्या ठिकाणी लावतात. इथं तर विमान अपघात झाला तोही बारामतीमध्ये. आणि अजित पवार विमानतळावर आले किती लोक होती, कोण कोण सोबत होतं आणि मग ते विमानात बसले किती वाजता आणि टेक ऑफ कसं झालं, या सगळ्यांचं सीसीटीव्ही फुटेज अजून 2 महिने पूर्ण झाले तरी आलेलं नाही. तपासामध्ये एवढा गलथान कारभार कशामुळं? आणि सगळ्यात महत्वाचं, दादांच्या मृत्यूबाबत जी कुठली मंडळी आहे ती गंभीर नाही का? त्यांना घेणं देणं नाही का? किंवा तपास हा अशाच पद्धतीनं पुढे जाणार आहे, हे चुकीच्या पद्धतीनं लोकांवर भासवून काहीतरी महाराष्ट्रात चुकीचं घडणार आहे, घडतंय हे सांगण्याचा कोणतरी प्रयत्न करतंय का? या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे पुण्यातून चर्चा करतोय. कारण दादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि दादांचं जाणं फक्त पवार कुटुंबाचं नुकसान नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान नाही, तर विकासाचं स्वप्न पाहणाऱ्या आणि चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगतीसाठी, पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खास करून चांगल्या प्रशासकीय यंत्रणेकडून चांगल्या कामाची अपेक्षा ज्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना होती ती फक्त अजित पवारांकडून. असं बोललं जात होतं. मी कधी अजितदादांना बोललो नाही की ते भेटलो नाही. बोललो फक्त एकदा फोनवर. पण ते फार कडक स्वभावाचे होते, शिस्तप्रिय होते. दादा जर शिस्तप्रिय असतील, ते जर चाणक्ष बुद्धीचे असतील, त्यांना जर सगळ्यातलं सगळं कळत होतं, तर त्यांना एवढं गाफील ठेवून जी काही घटना घडवून गेलेली, आज राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकारमधले कुणीही विमानतळावरचं सीसीटीव्ही का देऊ शकत नाही, का तिथल्या विमानतळावर सीसीटीव्ही नाही, याबद्दल सुद्धा काही चर्चा आणि चौकशा होत नाहीत. ही अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. हे मला पहिल्यांदा नमूद करायचं आणि याच सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. सर्वांना मी या बंडखोर नेता आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, बंडखोर नेता हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये असणं गरजेचं. खरं तर माझी फार अपेक्षा आहे की प्रत्येक व्हिडिओ बनवल्यानंतर त्याच्यावरच्या कमेंटवर एक व्हिडिओ बनवली जावी. कारण तुमच्या मनातल्या सुद्धा गोष्टी मला माझ्या शब्दामध्ये मांडून आपल्याला ही चर्चा पुढे घेऊन जायची. पण असं होताना दिसत नाही, कारण लोक बोलायला तयार नाहीत. आज प्रत्येकानं जर गाफील राहिलं, प्रत्येकाने गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ही फार गंभीर आणि विचार करायला लागणारी बाब आहे. आणि ही बाब इतकी सोपी नाही, हा माझा सांगण्याचा प्रयत्न. अजितदादांच्या मृत्यूच्या त्या सगळ्या दुर्घटनेबाबत कोणतरी आरोपी आहे, त्याला अटक झाली पाहिजे असं रोहित पवार म्हणतात किंवा त्यांच्या कुटुंबातले काही लोक बोलतायत. पण अपघात आहे हे जरी खरं असलं तरी कोणाच्या चुकीमुळे घडला हे तर कळू द्या महाराष्ट्राला. त्या विमान कंपनीच्या मालकावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल नाही. मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अहो साधा किरकोळ गुन्हा जरी घडला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. साधी कुठली गोष्ट झाली तरी
गुन्हा दाखल होतो. तुम्हाला एक नाशिकचं उदाहरण सांगतो. मागच्या काही आठवड्यापूर्वी शाळकरी मुलं त्यांच्या पालकांसोबत तिथं त्या शाळेवर एका कार्यक्रमाला आले होते आणि वापस जाताना त्यांची गाडी एका विहिरीत पडली. विहिरीत पडल्यानंतर ती गाडी बुडाली आणि त्याच्यामध्ये 9 लोकांचा दुर्दैवी अंत झाला. नाशिक पूर्ण हळहळलं. विहीर कोणाची होती? तुम्ही म्हणाल गाडी मालकावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, जर ती भाड्याची असेल तर. असं होतं का? गाडीसोबत ड्रायव्हर सहित लहान मुलं आणि पालक सुद्धा होते. गाडी अख्खी त्या विहिरीत गेली कारण विहीर जमीन लेवलला होती, कठडे बांधणं अपेक्षित होतं. आणि असतील तर ते पाडून ती गाडी आतमध्ये गेली. 2च गोष्टी आहेत. त्या विहीर मालकावर गुन्हा दाखल झाला. नाशिकच्या या दुर्घटनेमध्ये विहीर मालकावर गुन्हा दाखल झाला कारण तो त्याचा गलथान कारभार होता. मग विमान मालकाचं काय? अजित पवारांची ही फार मोठी चूक होती का? आणि कुठल्या नेत्याचा अपघात झालाय? कुठला नेता आपल्यातून निघून गेलाय? ज्या नेत्याला चांगल्यातलं चांगलं पण कळत होतं आणि वाईटातलं वाईट पण कळत होतं. सत्तेशिवाय शहाणपण नाही हे ज्यांच्या डिक्शनरीत लिहिलंय आणि सत्तेशिवाय जे जगू शकत नव्हते त्यापैकी अजित पवार होते. कार्यकर्त्यांना जर सोबत ठेवायचं असेल आणि कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असेल तर ते सत्तेशिवाय देऊ शकत नाही हे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी प्रतिगामी पक्षांबरोबर पुरोगामी म्हणणाऱ्या नेत्यांनी आणि पार्टीनी युती केली. मला एका गोष्टीची शंका वाटते, जी राहून येते. लोक बोलत नाही. मला बोलण्याची गरज आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री जर एखाद्या अपघातात गेले असतील, तर राज्याचा मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री हे स्ट्रॉंग स्टँड का घेत नाही तो? का त्यांनी चौकशी केली नाही? बरं, चौकशी केली असेल तर काय झालं त्या चौकशीचं? मुख्यमंत्री मी तर म्हणतो स्वतः त्यांनी बारामती एअरपोर्टला जायला पाहिजे होतं, जर खरंच त्यांचं प्रेम असेल, एक सत्ताधारी सहकारी म्हणून. आणि का सीसीटीव्ही मिळत नाही याचं उत्तर मिळवायला पाहिजे होतं. विमान ज्या व्यक्तीचं होतं त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या इतक्या गंभीर आहेत आणि त्या तशाच पेंडिंग पण आहेत. आणि याला सरकार जबाबदार आहे का? हा प्रश्न मला पडलाय. माझ्या मनामध्ये भरपूर काहूर आहे. दादांनी परत आलं पाहिजे. आता बारामतीची पोटनिवडणूक सुरू आहे आणि लोक कार्यकर्ते ढसाढसा रडतायत. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागेल याची कल्पना पण कोणी केली नव्हती. खरं तर सुनेत्रा पवारांना बिनविरोध केलं पाहिजे होतं, पण पटेल तटकरेंची तेवढी इच्छा नाही म्हणून तटकरे राज्याचे अध्यक्ष असून सुद्धा एकाही काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या किंवा जे काही अपक्ष उमेदवार होते कोणालाही फोन किंवा भेट नाही. सगळ्या उमेदवारांची यादी तर सहजच भेटत असते. म्हणजे काय चाललंय आणि कोण घडून आणतंय आणि कुणी षडयंत्र रचलं असेल हे सगळं प्रश्नार्थक चिन्हामध्ये अडकून बसलेलं आहे. यालाच संशयास्पद असं म्हणतात. आणि जर हे सगळं संशयास्पद असेल तर हे गंभीर सुद्धा आहे. कारण एखाद्या नेत्याच्या फोटोला फुल्या मारणं, एखाद्या नेत्याच्या दारात भानामती किंवा करणी करणं किंवा एखाद्या नेत्याला संपवण्यासाठी कोणाला तरी सुपारी देणं, ह्या इतक्या अघोरी आणि भयानक घटना आहेत ज्याचं समर्थन करू शकत नाही. आरोपींना मात्र पकडल्याशिवाय, त्यांना न्यायालयासमोर उभं केल्याशिवाय आणि कठोर शासन केल्याशिवाय मला वाटतं हे प्रकरण संपणार नाही आणि कोणी शांतही बसणार नाही. आणि याच्यात जी नावं समोर येत आहेत ती अत्यंत भयानक आहेत हे या निमित्तानं सांगावं लागेल. बाकी तपासात बघू काय होतंय ते. पण आपलं लक्ष या सगळ्या घटनांवरच आहेच. धन्यवाद. जय शिवराय.